बघा आता बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नाही आहे. तर माझा मोबाईल जो आहे तो पूर्णपणे खराब झालेला होता. तर मी आता नवीन मोबाईल घेतलेला आहे. तर तुम्हाला सर्वांना आपले व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू बघायला मिळणार आहे. तर मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर आपल्या आता बघा भरपूर सारा काही बदल झालेला आहे. GPT चॅट आहे, AI आलेला आहे, जेमिनी आहे. यामधून पण भरपूर सारे काही आपण डिझाईन बनवू शकतो, व्हिडिओज बनवू शकतो. तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ शिकायचे आहे त्यावर मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल. मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहोत तर एका दादाची किंवा ताईची कमेंट्स होती. त्यांनी सांगितलं होतं की अपलोडमधून तुम्ही कॅनवामध्ये ऑडिओ कसं घ्यायचं आहे ते बघा. आता मी इथे ऑलरेडी एक टॅम्पलेट्समधून जे पत्रिकेचा पोस्टर आहे ते घेतलेला आहे. बघू शकता इथे याला व्हिडिओ किंवा ऑडिओ कसा लावायचा हे बघूया. तर अपलोडमध्ये यायचं आहे. अपलोडमध्ये आल्यानंतर आपल्याला बघा इथे डायरेक्ट अपलोड ओपन केलं का असं आपलं इमेज दिसतं. तर इमेजमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे तुम्ही जे काही इमेजेस घेतलेले आहेत ते दिसतात. तर इथे ऑडिओमध्ये यायचं आहे. बघा इथे इमेज आहे, व्हिडिओ आहे, ऑडिओ डिझाईन फोल्डर दाखवलेला आहे. तर आपल्याला इथे ऑडिओमध्ये यायचं आहे, अपलोडमध्ये यायचं आहे. अपलोडमध्ये आल्यानंतर तुमच्या यामध्ये रिसेंटली डिझाईनमध्ये ऑडिओ, म्युझिक किंवा इमेज, व्हिडिओ, ऑडिओ दाखवलेला आहे. तर ऑडिओमध्ये यायचं आहे. ऑडिओमधला इथला हा व्हिडिओ घ्यायचा आहे. हा व्हिडिओ घेतल्यानंतर बघा आता मी ऑलरेडी घेतलेला होता तरी पण तो येतो. बघू शकता इथे पहिल्याच नंबरवर दिसतोय. हा तुम्हाला आल्यानंतर इथे यावर टच करायचा आहे. आता हा पूर्ण येऊ द्यायचा. नंतर इथे बघा आपण एक पेज घेतलं तर एकाच पेजवर व्यवस्थित लागलेलं आहे ते सॉन्ग. अशा पद्धतीने तुमचं जे सॉन्ग आहे ते लागून जातं व्यवस्थित. आणि तुमचं जर तुम्ही 2 पेजेस 3 पेजेस जर ॲड केलेले असेल तर ते जेवढं सॉन्ग लॉंग आहे तेवढं ते लागतं, बाकीचं कट होऊन जातं. अशा पद्धतीने तुम्हाला कसं ठेवायचं आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता. आणि इथे बघा तुम्हाला जर ते पाहायचं असेल, ऐकायचं असेल तर वरती बघा तुम्हाला 3 प्रकारचे आयकॉन्स दिलेले आहे. तर तुम्हाला इथून उजव्या हातावर 3 नंबरचं जे आयकॉन आहे त्यावर टच करून तुम्ही हे सॉन्ग पण ऐकू शकता. बघा तुम्ही स्प्लिट पण करू शकता. तुम्हाला जर इथे कट वगैरे करायचं असेल, आवाज कमी जास्त करायचा असेल तुम्ही इथून पण वाढवू शकता. बघू शकता इथे कशा पद्धतीने करायचं तुम्हाला फक्त यामधली थोडीशी माहिती घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि डाउनलोडच्या आयकॉनवर टच करून तुम्ही हे सॉन्ग वगैरे लावून व्यवस्थित डाउनलोड करू शकता. पण तुम्हाला हे व्हिडिओ फॉर्मॅटमध्येच डाउनलोड करायचं आहे. अशा पद्धतीने तेव्हा कुठे तुम्हाला ते ऐकायला मिळेल. तर इथे डाउनलोड केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये ते येऊन जातात. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अपलोडमधून सॉन्ग कसं घ्यायचं कॅनवामध्ये हे सांगितलेलं आहे. किंवा ऑडिओ पण तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला कुठल्या विषयावर ट्युटोरियल पाहिजे ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.